शीतकालीन अधिवेशन के दौरान नागपुर में आज मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षणार्थियों ने अनोखा चॉकलेट मोर्चा निकालते हुए सरकार के सामने स्थायी नौकरी देने की मांग को बुलंद किया है। प्रशिक्षणार्थियों का आरोप है कि सीएम प्रशिक्षणार्थी योजना के अंतर्गत उन्हें सिर्फ 6 महीने तक काम दिया गया और जैसे ही कार्यकाल खत्म हुआ उसके बाद उन्हें बेरोजगार कर दिया गया। इसी असंतोष को व्यक्त करने के लिए युवाओं ने हाथों में चॉकलेट लेकर प्रतीकात्मक मोर्चा निकाला है। उन्होंने सरकार के खिलाफ अपना विरोध दर्ज कराया है। प्रशिक्षणार्थियों का कहना है कि हमने 6 महीने काम किया है, अनुभव प्राप्त किया है, लेकिन अब नौकरी नहीं है। सरकार को हमें स्थायी रोजगार देना ही होगा। मी आपलं अकोला जिल्ह्यामधून रीना पहुरकर आहे। मी तहसीलला कार्यरत आहे सर। आज आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणमधून आम्ही आज 1,34,000 विद्यार्थी याच्यामध्ये सर्व योजनेमध्ये आम्ही लागलेलो होतो सर। आम्हाला 5 महिन्याचा कार्यकाळ होता, तो संपल्यानंतर आम्हाला 6 महिन्याचा भेटला। आज 11 महिन्याचा कार्यकाळ आमचा पूर्ण झालेला आहे। आता आमचा 3 महिने झाले सर, आमचा पूर्ण रोजगार आपला कार्यकाळ संपलेला आहे। रोजगार वाढवून देण्यासाठी शासनाने फक्त आश्वासन देत आहे की तुमचा रोजगार तुम्हाला वाढून भेटणार आहे। आचारसंहितेत सांगितलं सर। नाशिकमध्ये आमचं उपोषण होतं, तिथेही आम्हाला तेच सांगितलं, आश्वासन दिलं त्यांनी की तुमचा रोजगार तुम्हाला मिळणार आहे, असे आश्वासन देणं, चॉकलेट देणं, असं करता सर आम्हाला आज 4-5 महिने झाले आम्ही आज घरी आहोत सर। आज पण आम्ही नागपूरमध्ये मोर्चेला बसलेलो आहोत सर। इथं जोपर्यंत आम्हाला GR भेटत नाही सर, आता इथून आम्हाला GR घेऊन जायचं, आता लेखी दिलेलं आहे सर। सर्व डिप्रेशनमध्ये आहेत, आज आम्ही घरी आहोत सर। उपोषणमध्ये महिला सुद्धा बसलेल्या होत्या सर, तिथं कोणीच दखल घेतलेली नाही आहे। मी स्वतः बसलेली उपोषणमध्ये सर। आज आमची शासनाने एवढीच दखल घ्यावी आणि एकनाथ शिंदेनी आम्हाला भेटायला यायचं इथं नागपूरमध्ये, एवढीच आशा आहे सर। तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही। नमस्कार, माझं नाव निखिल म्हात्रे, मी ठाणे जिल्ह्यामधून आहे। निवडणूकच्या आधी ही कुठेतरी योजना काढलेली होती, प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला तिथेच कायमस्वरूपी रोजगार मिळणार। तर आमची मागणी अशी आहे, कारण की आम्ही ज्या कामामध्ये होतो, कोणी काय शिक्षण करत होता किंवा कोणी चांगल्या जॉबला होता, जेव्हा ही योजना आली तर योजनेच्या माध्यमातून मुलांनी चांगल्या प्रतिसादाने फॉर्म भरला आणि सिलेक्ट झाले। कारण की आपल्याला पण वाटतं पुढे काहीतरी फ्युचर आहे, तर काही लोकांचे ट्रेनिंग वगैरे काही शिक्षण सोडून या योजनेमध्ये दखल झाले। पण 11 महिन्यानंतर सरकार आमची कोणतीही दखल घेत नाही आहे आणि प्रशिक्षण आम्हाला मंगलप्रभात जी लोढा म्हणाले प्रशिक्षणाचा तुम्हाला कुठेतरी उपयोग होईल, तो प्रमाणपत्रसुद्धाही आम्हाला उपयोगी नाही। त्याच्यात स्पष्टमध्ये लिहिलं आहे तुम्हाला या प्रशिक्षणाचा कुठेही उपयोग येणार नाही आणि तुम्हाला नोकरीचा दावा करता येणार नाही। तर 11 महिन्यानंतर जर तुम्ही आमच्यासोबत अशी खेळ खेळलेत तर 1 वर्ष आमचा वाया गेला आहे। या सरकारपासून आम्ही दुःखी आहेत आणि आमचे आईवडील नाराज आहेत। सरकारपेक्षा 1,32,000 प्रशिक्षणार्थी खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहेत। आमची एवढीच विनंती आहे की जे सरकारने जे निवडणूकच्या आधी जी आश्वासन दिलेली होती ती सरकारने पाळावे आणि आम्हाला आमचं जे आश्वासन जे आमची मागणी आहेत ती पूर्ण करावे। आणि आज नाही तर उद्या आम्ही आज 17 ते 18 आंदोलन झाले, जोपर्यंत सरकार ऐकणार नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही करतच राहू। आणि जे सरकारला जे निर्णय आमच्या वतीने असेल ते आम्हाला मान्य, पण आम्हाला सरकारने सकारात्मक चर्चा करून समोर त्यांची काय मागणी आहेत, आम्ही ऑफर टाकतोय पण त्यांची काय माहिती आहे हे आम्हाला सरकारने अजून 17 आंदोलनपैकी एकही आम्हाला त्यांची मंगलप्रभात लोढाजी मागच्या आम्ही अधिवेशनमध्ये भेटलेलो होते, मंगलप्रभातजी पण भेटलेले होते। फक्त असेच आश्वासन दिले, असे आम्ही ठाण्यामध्येही आम्ही आंदोलन केलेले, एकनाथ शिंदे भेटून गेले, एकनाथ शिंदेने सांगितलं आम्ही तुमचा विषय घेतो, येऊन भेटून घेतात पण आमचा पुढे काही विषय घेतच नाही। विषयाचं बोललेलं आहे सर, फक्त एकला या म्हणून भरपूरशे प्रशिक्षणार्थी सर डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत सर। भरपूर 4-5 जणांची जीव गेलेले आहेत सर। आज आमची अशी व्यथा आलेली आहे सर, म्हणजे आम्ही घरी कसं जायचं, काय जायचं हे टेन्शन आम्हाला आलेलं आहे। फक्त मुख्यमंत्री साहेबांना सांगा की आम्हाला भेटायला या। रीना पहुरकर, अकोला जिल्हा। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नागपूर।